आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह ऑन करा। नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी अत्तराव राठे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह ऑन करा। आणि तसेच आपण आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा। लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, हा आपला प्लॉट बघू शकता। सुंदर अशा लोकेशनला हा आपला प्लॉट आहे। एकदम डॅमचा व्ह्यू वगैरे आहे प्लॉटला आणि डॅमचं वॉटर फक्त 200 मीटर अंतरावरती आहे प्लॉटपासून। म्हणजे तिथून तुम्ही पाईपलाईन वगैरे घेऊ शकता। कोणतीही बागायत तिथे शेती वगैरे तुम्ही 100% करू शकता। तर मित्रांनो, आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया। मी तुम्हाला ह्याची थोडक्यात माहिती सांगतो। चला मित्रांनो, आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया। तर मित्रांनो, आपण या भागाला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा आपला प्लॉट तालुका राजापूर आणि जिल्हा रत्नागिरीमध्ये आहे आणि मुंबई गोवा नॅशनल हायवेपासून फक्त 9 किलोमीटर अंतरावरती असलेला हा पूर्ण प्लॉट आहे। आणि वाडी वस्ती म्हणाल तर एकदम आपल्या प्लॉटच्या समोरच घरं वगैरे आहेत, बघू शकता। सुंदर असं लोकेशनला हा पूर्ण असा प्लॉट आहे। आणि मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये तुम्ही कोणतेही डेव्हलपमेंट करू शकताय। मतलब की आंबा, काजू, फणस अशा पद्धतीने कोणतेही इथे लागवड करू शकताय। फार्म हाऊस बांधू शकताय, रो बंगलो बांधू शकताय। अशा कोणत्याही पद्धतीचे तुम्ही हे करू शकता। इथे थोडंफार वरखाली असा पूर्ण प्लॉट आहे, पण तुम्ही इथे लेवलिंग सुद्धा आपण होऊ शकते। आणि डांबरी रोड असल्यामुळे सुंदर अशा लोकेशनला प्लॉट आहे। हायवेपासून पण अंतर कमी आहे, फक्त 9 किलोमीटर अंतरावरती हायवे आहे आणि समोरच प्लॉटच्या वस्ती वगैरे सर्व काहीच आहे। तर मित्रांनो, ह्या प्लॉटचं एकूण क्षेत्रफळ आहे 54 एकर एकूण क्षेत्रफळ आहे व ह्या प्लॉटची एकदम सुंदर असं लोकेशनला असल्यामुळे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचं करू शकता। आणि डॅम व्ह्यू आहे आणि डॅमचं पाणीची सुद्धा तुम्ही इथे अवेलेबिलिटी करू शकता, कारण की डॅम फक्त 200 मीटर अंतरावरती आपला डॅम आहे। कारण की रोडच्या पलीकडच्या साईडला पण आपला प्लॉट आहे आणि रोडच्या वरच्या साईडला पण आपला प्लॉट आहे। कारण कसं झालं आहे, त्याच्यामध्ये 2 सातबारे आहेत आणि 2 सातबाऱ्यामध्ये एक सातबारा आहे तो रस्त्याला आहे आणि एक सातबारा डिवाईड आहे रस्त्यामध्ये, वर खाली डिवाईड आहे। त्यामुळं 200 मीटर अंतरावरती आपला डॅमचं पाणी आहे प्लॉटपासून। त्यामुळे तुम्ही कोणत्याही म्हणजे प्रकारे तिथे पाणी म्हणजे अवेलेबल करून घेऊ शकताय आणि लाईटसुद्धा तिथे अवेलेबल आहे। सुंदर असा प्लॉट आहे। आणि मित्रांनो, ह्या प्लॉटचा उपयोग तुम्ही आंबा, काजू, फणस, चिक्कू किंवा अन्य कोणत्याही पद्धतीची लागवड करू शकता। अन्यथा तुम्ही बंगलोज बांधू शकताय किंवा फार्म हाऊस बांधू शकताय किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं तुम्ही इथे मतलब की ॲक्टिव्हिटी करू शकताय, कारण की सुंदर अशा लोकेशनला आहे आणि मुंबई गोवा हायवेपासून एकदम नजीक असलेला हा पूर्ण प्लॉट आहे। आणि इथे तुम्हाला वर्कर देखील मिळून जातील, कारण की वाडी वस्ती वगैरे सुद्धा इथे जवळच आहे। त्यामुळे तुम्हाला वर्करचा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। आणि लाईटीचं म्हणाल तर एक पोल लाईटीचं टाकावं लागेल। समोरच आपल्या प्लॉटच्या समोरच लाईट अवेलेबल आहे, तिथून फक्त एक पोल टाकून तुम्हाला लाईट घ्यावी लागेल। आणि पाणी काही ते वेळ बोर केलात तरी चालेल, अन्यथा तुम्ही डॅममधून पाईपलाईन घेतलात तरी पण चालेल, तुम्हाला तिथे पाईपलाईन मिळणार आहे। आणि रोड म्हणाल तर हा डांबरी रोड आहे। डांबरी रोडमध्ये तुम्हाला आता मी म्हणालो तसंच की एक आपला जो सातबारा आहे, 2 सातबारे आहेत, त्यातला एक सातबारा आहे तो रोडमध्ये डिवाईड आहे, की रोडच्या खालचे एक 30% आणि रोडच्या वरती 70% अशा पद्धतीने डिवाईड झालेला आहे। आणि डिस्टन्स म्हणाल तर एकदम नजीक असा पूर्ण प्लॉट आहे, कारण की एकदम मुंबई गोवा हायवे आहे, तिथून फक्त 9 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि आपली जी राजापूर सिटी आहे ती फक्त 25 किलोमीटर अंतरावरती आहे आणि कणकवली 70 किलोमीटर अंतरावरती, कोल्हापूर 98 किलोमीटर, सावंतवाडी 125 किलोमीटर, गोवा 220 किलोमीटर, पुणे 290 किलोमीटर, मुंबई 380 किलोमीटर। जर तुम्ही मुंबई, गोवा, पुणे ह्या साईडनं जर येणार असाल तर तुमचा 3-4 तासाचा प्रवास राहील। आणि जर तुम्ही काय इथून कणकवली, कोल्हापूर वगैरे, सावंतवाडी वगैरे येणार असाल तर तुमचा 2 तास 3 तासाचा प्रवास राहील। आणि राजापूर म्हणाल तर 25 किलोमीटर अंतरावरती आहे आणि मुंबई गोवा हायवे फक्त 9 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे। त्यामुळे तुम्हाला एकदम सुंदर अशा लोकेशनला हा प्लॉट आहे आणि टॉप टू टॉप पूर्ण डांबरी रोड आहे, जे स्टार्टिंग हायवेपासून ते आपल्या प्लॉटपर्यंत पूर्ण डांबरी रोड आहे।
त्यामुळं सुंदर अशा लोकेशनला आहे हा प्लॉट आणि लागवड योग्य आहे. पूर्ण आंबा, काजू, बागायत एनीमोर कोणतेही तुम्ही इथे लागवड करू शकताय. पूर्ण प्लॉट सुपीक आहे आणि पूर्ण प्लॉट लाल मातीचा आहे. याच्यामध्ये कोणताही मतलब की जांभा, खडक वगैरे असं कोणत्याही प्रकारचा नाही आहे. पूर्ण प्लॉट हा सुपीक आहे आणि ह्या प्लॉटची लागवड म्हणजे एकदम सुंदर अशी करू शकताय. काजू बिजू एकदम सुंदर असे होऊन जाते. सागवान लागवड, चंदन लागवड आणि ऑलरेडी याच्यामध्ये काजू लावलेल्या देखील आहेत. त्याच्यामध्ये ते त्या नाही म्हणजे तरी एक 100-1 काजूच्या वरतीच आहेत काजू लावलेले आहेत. त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट काय काय ठिकाणी केलेली आहे. सुंदर अशी डेव्हलपमेंट केलेली आहे. तर मित्रांनो, ह्या प्लॉटची किंमत आपण ठेवली आहे 4 लाख रुपये प्रति एकर. या प्लॉटची किंमत आपण मालकाने कोड केलेली आहे. त्यामध्ये सुद्धा नेगोशिएट 100% होणार आहे. आणि मित्रांनो, तुमचा ह्या प्लॉट घेण्यासाठी शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे किंवा सातबारा असणे आवश्यक आहे. कारण की ही ॲग्रिकल्चर लँड घेताना तुमचा सातबारा किंवा शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे. आणि जर तो नसेल तर तुम्हाला आम्ही औदुंबर प्रॉपर्टीवाले तुम्हाला शेतकरी बनवून देतील. तुमचा शेतकरी दाखला बनवून देऊ. 20 दिवसामध्ये आपण शेतकरी दाखला बनवून देतो. त्यासाठी तुम्हाला जर शेतकरी दाखला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचे सगळे डिटेल्स पाठवून द्या. तुम्हाला सगळे मतलब की व्हॉट्सअपला तुम्हाला सगळे आपण काय डॉक्युमेंट लागतील त्याची लिस्ट पाठवून देऊ. आणि मित्रांनो, हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं चिन्ह ऑन करा, जेणेकरून तुम्हाला सगळे आपले डेली अपडेट्स तुम्हाला त्याच्यावरती मिळतील. आणि टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुपची पण लिंक दिलेली आहे आपण व्हॉट्सअप आपल्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामध्ये सुद्धा तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरती डेली अपडेट्स मिळत राहतील आपले प्लॉटचे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.